नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, न्याय धनंजय चंद्रचूड. चंद्रचूड हे 50वे सरन्यायाधीश आहेत. माहिती पाहू आपण. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 18 जानेवारी 1950 रोजी. पहिले न्यायाधीश होते M.J. कानिया. भारतात सध्या उच्च न्यायालयाची एकूण संख्या 25 आहे. प्रश्न दुसरा, सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, देवेंद्र कुमार उपाध्याय. देवेंद्र कुमार उपाध्याय हे 47वे मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. माहिती पाहू आपण. पहिले न्यायाधीश सर मॅच रिचर्ड साऊथ हे होते. त्यांचा कार्यकाळ 1862 ते 1860 हा होता. पहिले भारतीय न्यायाधीश M.C. छगला हे होते. मुंबई न्यायालयाची स्थापना झाली आहे 14 ऑगस्ट 1862 रोजी. मुख्यालय आहे मुंबई. खंडपीठे आहेत औरंगाबाद, नागपूर, पणजी हे 3 खंडपीठे आहेत. आणि अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव हे अधिकार क्षेत्र आहेत. प्रश्न तिसरा, नोव्हेंबर 2023 मध्ये 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, लक्षद्वीप या ठिकाणी विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. लक्षद्वीपबद्दल माहिती पाहू आपण. लक्षद्वीपची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे कवरत्ती व राज्यपाल आहेत श्री प्रफुल्ल पटेल. प्रश्न चौथा, विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मल्लिकार्जुन खरगे यांची निवड इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न पाचवा, सौरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या घराण्यातील ज्येष्ठ गायिका होत्या? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, त्या किराणा घराण्यातील होत्या. माहिती पाहू. सौरयोगिनी या गायिका, विचारवंत लेखिका व कवयित्री होत्या. त्यांना 1990 पद्मश्री, 2002 पद्मभूषण आणि 2022 पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रश्न सहावा, विजयवीर सिद्धू हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नेमबाजी. नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. माहिती पाहू. विजयवीर सिद्धू हा आशियाई पात्रता फेरीत रौप्य पदक पटकावले आहे. मंदिर स्वच्छ अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या ठिकाणाहून केली? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ठाण्यातील कोपेनेश्वर मंदिर या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर स्वच्छ अभियानाची सुरुवात केली. प्रश्न आठवा, लाई चिंग-ते यांच्या कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, तैवान या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. माहिती पाहू तैवानबद्दल. तैवानची राजधानी आहे ताइपेई आणि चलन आहे न्यू तैवान डॉलर.